हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण बघणार आहोत आईच्या हातची कच्च्या आंब्याची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे कच्चा आंबा, 2 लहान आकाराचे कांदे, लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे. शेंगदाणे आपण मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत. त्याचा कच्चेपणा जाईल, त्याची साल निघेल इतकेच शेंगदाणे भाजून घ्यायचे, जास्त काळसर भाजायचे नाहीत. त्यानंतर आंब्याची साल काढून तो बारीक कट करून 2 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचा, जेणेकरून त्याचा आंबटपणा कमी होईल. त्यानंतर शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले. बारीक केलेल्या शेंगदाण्यामध्ये कांदा, आंबा, लसूण हे सगळं मिश्रण टाकायचं. शेंगदाणे आधी बारीक न करता तुम्ही सगळं मिश्रण एकत्र करून मगही वाटू शकता, पण माझं मिक्सर व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे मी आधी शेंगदाणे बारीक करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला आंबा, चवीपुरतं तिखट, चवीपुरतं मीठ, जिरे टाकायचे आणि मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे. आवडीनुसार तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता ह्यामध्ये. अशा प्रकारे हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं. चांगलं एकजीव होईपर्यंत, बारीक होईपर्यंत ते मिक्सरला फिरवून घ्यायचं. अशा प्रकारे आपली कच्च्या आंब्याची चटणी तयार आहे. आवडल्यानंतर नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.